लास्ट टाइमचे आम्ही विनर होतो. हे बघा, हे मागे EVO प्रायव्हेट लिमिटेड EVO प्रीमियर लीग आहे. आम्ही विनर. आपण लोकांना विचारू की त्यांचे काय अनुभव आहेत आणि पिचवर जाण्याच्या आधी ते काय प्रिपेअर केलेत त्या लोकांनी. हाऊ वाज द बॉयज प्लेइंग टुडे? इंशाल्लाह बॉयज प्लेड वेल एंड सेम टू सेम. जय श्रीराम. गणपती बाप्पा. नारियल फूटते ही पहले ही गिल्ली गिरी. मैच बहुत ही खतरनाक होने वाला है. सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज माझ्या ऑफिसची मॅच आहे. कंटिन्यू 3 वर्ष मी मॅच खेळत आलो आहे आणि हे 4थं वर्ष आहे. आणि मी आता जॉब चेंज केला आहे, त्यासाठी हे माझं शेवटचं वर्ष असेल. तर एक मेमरी म्हणून मी हा व्लॉग तयार करतो आहे. बघूया कशा प्रकारे माझा खेळ होईल, म्हणजे माझी बॅटिंग चालेल की नाही चालेल हे तर सिच्युएशनवर डिपेंड आहे. आता बघू, जितके जास्तीत जास्त मला फुटेज भेटतील मी नक्कीच तुम्हाला काढून दाखवेन. बघूया, एन्जॉय करूया आणि देवाकडे प्रार्थना करेन की नक्कीच शेवटची मॅच आहे तर मला जिंकलो पाहिजे मी. तर चला एन्जॉय करूया. तर मित्रांनो, फायनली मी ग्राउंडवर पोहोचलो. ही सगळी आपली पब्लिक आहे. यांना मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल ऑफिसच्या. लास्ट टाइमचे आम्ही विनर होतो. हे बघा, हे मागे EVO प्रायव्हेट लिमिटेड EVO प्रीमियर लीग आहे. आम्ही विनर होतो. लास्ट इयरचे हे सगळ्या इयरचे फोटो लावले आहेत ऍक्च्युली. आणि हे आपले सगळे पब्लिक आहेत. आपण लोकांना विचारू की त्यांचे काय अनुभव आहेत आणि पिचवर जाण्याच्या आधी ते काय प्रिपेअर केलेत त्या लोकांनी. बघा, आमचा मेन बॅट्समॅन आहे. सर, आपका क्या प्रिपरेशन है मैच के लिए? मैच का मेरा ऐसा प्रिपरेशन है कि मैं मतलब अभी सर आप डरे डरे क्यों लग रहे हो? नहीं सर, हम अपनी टीम का एक स्ट्रेटेजी मतलब बता नहीं सकते अभी, क्योंकि हम लोग को ऐसा मतलब कैसा टॉप सीक्रेट. ओके, ये टॉप सीक्रेट रखना है. पिच का स्टडी हम लोग ने किया है और उस हिसाब से मतलब अभी हम लोग ना बता नहीं सकते, क्योंकि पिच जो बहुत अच्छी पिच है. बस हम लोग इतना बता. हाउ वाज द बॉयज प्लेइंग टुडे? इंशाल्लाह बॉयज प्लेड वेल एंड सेम टू सेम. जय श्रीराम. गणपती बाप्पा. मंगलमूर्ती. पहले विकेट गिर गई. नारियल फूटते ही पहले ही गिल्ली गिरी. मैच बहुत ही खतरनाक होने वाला है. चालू आहे. ग्रुप फोटो चालू आहे आमचा. ग्रुप फोटो. पुराना वाला टेबल है. याचं नाव काय बॉलर को? सदाशिव. भाग. ये बड़ा लग रहा है. रोहित शर्मा से कम नहीं. मेरा गुड है. यहाँ पे 45 नंबर के जर्सी विशाल अक्षय शिंदे को गाइड करते हुए, ऐसा शॉट बिल्कुल नहीं मारना, वहां पे फील्डर खड़ा है. 4 विकेट गिर चुके हैं. हे आपले मित्र आहेत विकास. खूप चांगले क्रिकेट खेळतात. ठाण्यामध्ये गाजलेले आहेत एकदम. आणि उत्कृष्ट असा चेंडू मारला एकदम. विकास मोरे. पुढील चेंडू विकास यांच्यासाठी. उत्कृष्ट असा चेंडू ऑफच्या दिशेने फिरवलेला आहे. Bell ball.
तो ये ईवीओ का 10वां साल था क्रिकेट का, और काफी उम्मीद थी कि सब लोग अच्छा खेले, सब लोग आए, अच्छा लगा। कुछ फैमिली मेंबर्स भी आए, फीमेल मेंबर्स भी आए, उनके लिए भी थैंक यू वेरी मच। एक बार उनके लिए भी ताली होता है जोर से। सो ट्रॉफी डेफिनेटली इम्पोर्टेंट है, लेकिन हमने सब लोग ने मिलके खेला, ये सबसे इम्पोर्टेंट है। एकजुट होकर टीम आए सब लोग, ये बहुत इम्पोर्टेंट है हमारे लिए। तो एक बार जोर से फिर से हम सबके लिए, सभी टीम मेंबर्स के लिए। तर मित्रांनो, आता जस्ट मी घरी आलोय, मॅच खेळून खूप थकलोय. तर आल्या आल्या आपली पुतणी बघा मला बोलते उचलून घ्या आधी, तर तिला आता उचलून घेतलंय. मागच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही हिला बघितलं असेल, म्हणजे माझ्या घरचे वगैरे ब्लॉग असतात त्या. तर मित्रांनो, ही माझ्यासाठी एकदम ईव्हीओ मधली शेवटची मॅच होती. टोटल 4 वर्ष मी ईव्हीओ मध्ये खेळलो. खूप मिस करीन सगळ्यांना. माझे मित्र वगैरे आहेत, विकास आहे, अक्षय आहे, सिद्धेश आहे, बाकी रोशन, पूर्ण माझे टीम्स, म्हणजे पूर्ण ईव्हीओ मधले जे मित्र आहेत सगळ्यांना मी नक्कीच मिस करीन. आणि मॅच पण म्हणजे आम्ही जिंकू नाही शकलो. इलेक्ट्रिकल टीमनी फायनल मारली. टोटल 4 टीम होत्या, त्यातून माझा काय एवढा प्रतिसाद देता आला नाही. मी लगेच दुसऱ्याच बॉलला आऊट झालो, ते पण कॅच आऊट झालो. नक्कीच मी माझा चांगले एफर्ट्स दिले असते, पण मला काय देता आले नाही. आणि मी पहिल्यांदा ओव्हर टाकले ऑफिसच्या मॅचमध्ये, आणि ओव्हर चांगले टाकले मी. 2 ओव्हर टाकून टोटल 11 रन दिले मी. तरी आम्ही मॅच थांबवली होती, पण काही कारणास्तव आम्ही हारलो. तर मित्रांनो, जाऊ द्या, ते काय होत राहतं, खेळ आहे तर हारजीत होतच राहणार. पण ही मेमरी म्हणून मी हा व्लॉग काढलाय मित्रांनो. तो नक्कीच तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा कमेंट वगैरे करून. काय झालं. तर मित्रांनो, हा व्लॉग मी माझ्या मेमरीसाठी रेकॉर्ड केलाय. तर नक्कीच ईव्हीओ फॅमिली मी तुम्हाला सगळ्यांना मिस करीन. आणि 2-3 दिवसांनी माझा ऑफिसचा शेवटचा दिवस असेल, तो पण मी एक व्लॉग बनवून नक्कीच टाकेन. पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघा. बाय करा. बाय.